आधुनिक ऊस शेतीच्या या भागामध्ये आपण पाहतोय शेतकरी मित्रांनो, की झिगझॅग पद्धतीने म्हणजे जसं या फोटोत आणि व्हिडिओत आपण पाहणार आहोत, की सरीच्या दोन्ही बाजूला अशा तिरक्या पद्धतीनं जर आपण ऊस लावला, म्हणजे ऊसाची कांडी लावली, तर आपणाला उत्पादन नेमकं कसं येईल आणि याच्यामध्ये आपणाला खर्च नेमका कमी होईल अगर वाढेल, उगवण नेमकी कमी होईल अगर उगवण वाढेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. खरं तर असं म्हटलं जातं, की यशस्वी लोक तेच असतात, जे प्रत्येक गोष्ट काहीतरी वेगळेपणानं करतात. आपण इथं प्रॅक्टिकली बघतोय, कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचा उद्देश हाच आहे, की शेतकरी परफेक्ट बनावा आणि या परफेक्ट शेतकरी बनण्यासाठीच आम्ही 415हून अधिक व्हिडिओ ऑलरेडी ऊर्जा इंडस्ट्री या यूट्यूब चॅनेलवरती दिलेले आहेत. सध्या आपण थोडीशी नाविन्यपूर्ण म्हणजे आधुनिक पद्धतीनं शेती की जी कमी खर्चात कशी होईल, म्हणजे AIचा वापर करा अगर न करा तरीसुद्धा AI सारखं उत्पादन कसं येईल, हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण आता इथं पाहतोय, की झिगझॅग पद्धतीनं आपण आपल्या ऊसांचं नियोजन कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे जसं झिगझॅग याचा अर्थ काय आहे? झिग आणि झॅग म्हणजे तिरकं तिरकं आपण जसं आपण आळवणी घालतो तिरकं तिरकं असं, तसं तिरकं तिरकं आपल्याला ऊसाची कांडी किंवा रोप लावता येईल का, हा आमच्या डोक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून विषय घोळत होता. आणि तो यशस्वी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला नजरेला किंवा आपल्या शेतकरी बंधूंना द्यायचं नाही. कारण प्रत्येक गोष्ट जोपर्यंत आम्ही स्वतः खात्री करून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही ती आपणासमोर अजिबात आणत नाही आहोत. शेतकरी मित्रांनो, याकरताच आम्ही आमच्या शेतांवरती किंवा आमच्या स्वतःच्या जे आमचे प्रॉपर शेतकरी आमचे प्रायोरिटीनं जे आमचं ऐकतात, अशा शेतकऱ्यांच्या शेतावरती निरनिराळे प्रयोग करत असतो आणि त्यातीलच जे यशस्वी प्रयोग असतात ते आपणाला खात्रीलायक आपल्याशी सादर करीत असतो. शेतकरी मित्रांनो नमस्कार. गेल्या 20-21 वर्षापासून स्वतः BSc ॲग्रीचं शिक्षण घेऊन प्रॅक्टिकली प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन विविध कंपन्यांमध्ये काम करून मोठा अनुभव घेतल्यानंतरच ऊर्जा इंडस्ट्रीज या ISO सर्टिफाईड कंपनीची स्थापना झाली. आणि यावेळी एकच उद्देश ठेवलेला होता, की आपल्या ज्ञानाचा आपल्या शेतकरी बंधूंना फायदा झाला पाहिजे. याच उद्देशानं प्रेरित होऊन आजचा हा व्हिडिओ म्हणजे झिगझॅग पद्धतीनं ऊस लावल्यानंतर नक्की ऊसाचं उत्पादन चांगलं येतं का, आणि ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग इथं आपण बघतोय, की झिगझॅग पद्धतीनं आपण असा ऊस लावलेला आहे, म्हणजे सरीच्या दोन्ही बाजूला. हे आपण का केलं तर 2025 या वर्षामध्ये सुरुवातीलाच इतका पाऊस आला, की ज्याच्यामुळं सऱ्या पाडणंसुद्धा शक्य नाही झालं. जर सऱ्या पाडणं शक्य नाही झालं किंवा व्यवस्थित सऱ्या पडल्या नाहीत, शेतांच्या मशागतीच झाल्या नाहीत, तर अशा वेळेला आपण नेमकं काय करू शकतो? आपण दिवस तर असेच ढकलू शकत नाही. तर शेतकऱ्याला जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे, या दृष्टीनं विचारचक्र डोक्यात फिरत असताना आम्ही हा मार्ग शोधून काढला. सरीच्या दोन्ही बाजूला असं झिगझॅग पद्धतीनं आम्ही ही ऊसाच्या कांड्या लावलेल्या आहेत. ॲक्च्युली इथं रोपसुद्धा लावू शकत होतो, परंतु आपणाला खात्री नव्हती की हा प्रयोग नक्की सक्सेस होईल किंवा नाही, आणि हा सक्सेस झाल्यानंतरच आपणाला दाखवत आहोत. ह्या सरीच्या दोन्ही बाजूनं आपण साधारणपणे 2 फूट अंतरावरती ह्या ऊसाच्या कांड्या लावलेल्या आहेत. काही ठिकाणी आपण आडव्या कांड्या लावल्या, काही ठिकाणी उभ्या कांड्या लावल्या. उगवण त्याच्यामुळं चांगली का झाली, कारण खाली सरीमध्ये ऊस जर लावला असता तर या जास्त पावसामुळे त्याची उगवणच झाली नसते. जसं की मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं, की उभ्या कांड्या आपण खवल्या त्याच्यामुळं आपल्याला उगवण झाली. त्याच्या पुढचा हा व्हिडिओ आम्ही इतर सऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम वाटला, की उगवणीला उभी कांडी लावल्यानंतर जो 90% जो उगवण होते त्याच्यापेक्षा आपणाला आणखी जास्त उगवण करण्यासाठी, फुटवे काढण्यासाठी काय करता येईल, की जेणेकरून ऊसाला व्यवस्थित गॅपसुद्धा मिळावा. त्या दृष्टीनं आम्ही सरीच्या 4.5 फुटाच्या सऱ्या सोडल्या. खरं तर जेवढी जास्त मोठी सरी होईल तेवढं खरं तर बरं होईल, परंतु याच्यामध्ये आम्ही 4.5 ते 5 फुटाच्या सऱ्यांमध्ये हा साधारणपणे 2 फुटावरती ते 2.5 फुटापर्यंत नेऊन असे हे आम्ही झिगझॅग पद्धतीने दोन्ही साईडला कांडी लावल्या, की ह्याचा फायदा आम्हाला असा झाला आहे, की जो फुटवा आहे तो अतिशय उत्तम आहे
आणि खर्चसुद्धा कमी झालेला आहे. ह्याच्यासाठी आम्ही 2 वेळेला आळवण्या घेतल्यात की ज्या ऊर्जा तंत्रज्ञान म्हणजे ऊर्जा इंडस्ट्रीज या आमच्या ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये औषध पुरवणाऱ्या कंपनीतर्फे घेतल्यात. ह्याच्यामुळं कोंबसुद्धा चांगले आले. जे कोंब आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत आणि हे कोंब अतिशय चांगले आहेत, जाड आहेत. याचा जो ऊस नंतर तयार झाला आहे म्हणजे कुळवायच्या दरम्यान आपण हा ऊस पाहतोय की याच्या मधूनसुद्धा जायला येत नाही आपल्याला किंवा तेवढा दाट झालेला आहे. तर हे सुद्धा आपणाला शक्य झालं आहे ते या झिगझॅग पद्धतीनं ऊस लावल्यामुळं. तर ह्याचा फायदा काय झाला तर दरवर्षी जे 2.5 टन बियाणं एकरी लागत होतं त्याच्याऐवजी आपल्याला फक्त 1-1.5 टनामध्येच हा 1 एकर क्षेत्र आपला कव्हर झालं. म्हणजे 1 टनाचे पैसे म्हणजे जवळजवळ आपल्याला 5,000 रुपये तरी आपल्या इथं जागेवरतीच वाचलेत. आता ह्या 5,000 रुपयाचं आपण काय करायचं तर आपण सरळ 2 आळवण्या घेतल्यात तेवढ्या खर्चामध्ये. साधारणपणे 27 दुनी 54 5,400 रुपये ऊर्जा तंत्रज्ञानाच्या आळवण्या घेतल्यामुळे इथं इन्व्हेस्ट झाले. परंतु याचा फायदा असा झाला ट्रान्सपोर्ट सकट ते 5,700 रुपयाला पडलेला आहे. परंतु फायदा असा झाला की बियाण्याचा जो खर्च वाचला. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की जिथं खर्च वाचला तो कुठंतरी इन्व्हेस्ट केला. म्हणजे जर ऊर्जा तंत्रज्ञानाच्या आम्ही इतर प्लॉटला सुद्धा वर्षभर ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला एकरी साधारणपणे 50,000पासून 65,000पर्यंत जो बियाणे लावण्यापासून म्हणजे शेत तयार करण्यापासून ते कारखान्याला ऊस घालवेपर्यंत जो खर्च येतो तेवढाच खर्च येत असताना सहज 100 टन 120 टन 137 टनापर्यंत आम्ही ऊस उत्पादन घेऊन गेलेलोच आहोत. त्याच्या पुढचे उपाय म्हणून आपण जास्त पाऊस झाल्यानंतर काय नेमकं करू शकतो की जेणेकरून शेतकऱ्याचा वेळ वाचून त्याला जास्त उत्पादन मिळेल. खरं तर हे प्रयोग आजवर कोणीही केलेले नाही आहेत किंवा कुठल्याही कृषी विद्यापीठांच्या क्षेत्रावरती सुद्धा झालेले नाही आहेत. आम्हाला अभिमान आहे की आम्ही शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं घेऊन येतो आहोत. त्याकरताच या झिगझॅग पद्धतीनं ऊसाचा ट्रायल प्लॉट आपण घेतलेला आहे आणि अतिशय चांगले आम्हाला रिझल्ट येत आहेत. आपण देखील आपल्या शेतावरती अशा प्रकारचे जर प्रयोग करणार असाल तर आमचा व्हॉट्सअप क्रमांक 9890669083 आहे. आपणाला कुठलीही समस्या असेल, तुम्हाला खतं रासायनिक टाकायचे आहेत, सेंद्रिय खतं टाकायचे आहेत, तुम्हाला तणनाशकं मारायचे आहेत, कुठली तणनाशक मारू हे कळण झालं आहे, तुम्हाला आंतरपिकं घेतलेत आणि आंतरपिकापासचं पण उत्पादन जास्त घ्यायचं आहे आणि ऊस पण एकरी 100 टन घालवायचं आहे, त्यासाठी तुम्ही आमच्या संपर्कात राहा. आणि आधुनिक तंत्रज्ञान आम्ही पूर्ण देशभर पुरवत आहोत. या आधुनिक तंत्रज्ञानात आम्हाला तर असं वाटतं की हे अजूनवर कोणीही कुठल्याही व्हिडिओ सिरीजमध्ये आलेलं नाही. खरं तर 7 फुटाच्या सऱ्या सोडून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले ऊस आम्हीच प्रथम आणले. आमच्यानंतरच इतरांनी अप्लाय केले. आजसुद्धा ही उभी कांडी असेल अगर झिगझॅग पद्धतीचे ऊस असतील हे तंत्रज्ञान केवळ आम्हीच मार्केटला पहिल्यांदा आणलेलं आहे. आमच्यानंतर आता इतर बरेच कृषी सेवा केंद्रवाले किंवा इतर शेतकरी किंवा यूट्यूबर तुम्हाला अशा प्रकारच्या माहिती देतील. परंतु आमची माहिती नेहमीच खात्रीलायक असते कारण जोवर आमच्या मनाला पटत नाही आम्ही प्रॅक्टिकली ते स्वतः बघत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला ते देत नसतो. तर आपण हा प्लॉट अशा प्रकारे डेव्हलप केलेला आहे की झिगझॅग पद्धतीनं ऊस लावून त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणं. शेतकरी बंधूंनो, जर आपणाला आमची माहिती आवडली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं. नमस्ते.